सर आज मिसिंग लिंकची आपण पाहणी केलेली अत्यंत महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे महाराष्ट्रासाठी. कितीपर्यंत काम झालेलं आहे, कशी कामाची प्रगती काय सांगा. उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आणि मी आज आपल्या सर्व अधिकाऱ्यांसोबत मिसिंग लिंकची पाहणी करण्याकरता या ठिकाणी आलो आहोत. मिसिंग लिंक हा प्रोजेक्ट एक इंजिनिअरिंग मार्वल आहे आणि विशेषतः मुंबई आणि पुण्याला अधिक जवळ आणण्याचं काम या मिसिंग लिंकमुळे होणार आहे. दोन याचे महत्वाचे फायदे आहेत. एकीकडे 6 किलोमीटरने अंतर तर कमी होणारच आहे, पण ट्रॅव्हल टाइम जो आहे हा जवळपास अर्ध्या तासाने कमी होणार आहे. आपण बघतो की हा जो घाटाचा सगळा भाग आहे, मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर जो काही जाम कधी होतो त्या जाम करता हाच भाग कारणीभूत आहे आणि आता हा सगळा घाटाचा भागच निघून जाणार आहे. त्यामुळे अतिशय मला असं वाटतं सीमलेस ट्रॅफिक मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर या मिसिंग लिंकमुळे तयार होणार आहे. याच्यामध्ये आपण बघितलं तर 3 बोगदे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. विशेषतः यातला एक बोगदा हा देशातला सगळ्यात लांब बोगदा, जवळपास 9 किलोमीटरचा बोगदा आहे. आतापर्यंतचा सगळ्यात लांब बोगदा आपण आपल्या समृद्धी एक्सप्रेसवेवर केला होता, त्याचाही रेकॉर्ड तोडणारा बोगदा या ठिकाणी होतोय. आणि केवळ लांबच नाही तर त्या ठिकाणी रुंदीमध्येही 23 मीटर रुंदी, जवळपास 23.5 मीटर रुंदी असलेला हा बोगदा देशातला आणि कदाचित जगातला सगळ्यात रुंद बोगदा आणि सगळ्यात लांब आणि रुंद बोगदा म्हणून हा बोगदा या ठिकाणी तयार होईल. त्यामुळे भारत आणि महाराष्ट्र एक रेकॉर्ड याच्यामुळे तयार करणार आहे. यासोबत आपण पाहतोय की अतिशय उंच असे केबल स्टेड ब्रिज या ठिकाणी होत आहेत आणि हाही एक नवीन रेकॉर्ड आपण तयार करतोय की यातला जो हायएस्ट पॉइंट आहे तो जवळपास 185 मीटर इतका उंच आहे. त्यामुळे देशामध्ये आतापर्यंत एवढा उंच कुठलाच ब्रिज बांधला गेलेला नाही. तो केबल स्टेड ब्रिजही आत्ताच आपण सगळ्यांनी बघितला, तो ब्रिजही या ठिकाणी बांधला जातोय. MSRDCच्या वतीनं हे काम अतिशय चांगल्या पद्धतीनं चाललेलं आहे. याच्यामध्ये कामाचे 2 जे काही टप्पे आहेत त्यातला एक 99% पूर्ण आहे, एक 87% पूर्ण आहे. एकूण काम जवळपास 94% पूर्ण करण्यात आलेलं आहे. आता मोस्ट क्रिटिकल पार्ट जो आहे त्याचं काम चाललेलं आहे आणि MSRDCने आम्हाला असं सांगितलंय की आम्ही हे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करू, पण आमचा त्यांना आग्रह आहे की त्यांनी ऑक्टोबरपर्यंत हे पूर्ण केलं पाहिजे. फार झालं तर नोव्हेंबरपर्यंत त्यांनी ते पूर्ण केलं पाहिजे. त्यामुळे आज आता शिंदेसाहेब आणि मी त्यांच्याशी चर्चा करून त्याची नवीन डेडलाईन ठरवू. पण मला असं वाटतं की MSRDC असेल आणि इथे जे काही कॉन्ट्रॅक्टर्स काम करतायत, वेगवेगळ्या एजन्सीज ज्या काम करतायत, यांचं अभिनंदन केलं पाहिजे की अतिशय डिफिकल्ट परिस्थितीमध्ये ज्या ठिकाणी प्रचंड वेगाचे वारे 85 किलोमीटर प्रति तासाने वेगाने धावणारे जे वारे आहेत, अशा वाऱ्यांमध्ये हे काम या ठिकाणी केलं जात आहे आणि हे वारे सस्टेन करू शकतील अशा प्रकारचं टेस्टिंग करून या ठिकाणी हे सगळं काम केलं जात आहे. त्यामुळे मी जे म्हटलं की भारत नवनवीन इंजिनिअरिंग मार्वल जे तयार करतायत त्यातलं हे इंजिनिअरिंग मार्वल हे महाराष्ट्रामध्ये MSRDCच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू आहे. तर तुम्ही आताच नवी मुंबई एअरपोर्टची पाहणी केली आणि त्याला नंतर हा पुण्यावरून मुंबईकडे जाणारा हा महामार्गाला महत्वाचा असणार आहे. कसा फायदा होणार आहे या दोन्ही? याचा दुसरा फायदा हा आहे की पुण्याच्या लोकांना, पुण्याचं एअरपोर्ट तर आहेच, पुण्याच्या लोकांना नवीन पुण्यात आम्ही एअरपोर्ट करतोय, पण आता या मिसिंग लिंकमुळे 1 ते सव्वा तासात पुणेकर नवी मुंबई एअरपोर्ट पर्यंत देखील पोहोचू शकणार आहे. त्यामुळे जी आपली ओरिजिनल अपेक्षा होती की मुंबई पुणे हा एक इकॉनॉमिक कॉरिडॉर तयार व्हावा, तो इकॉनॉमिक कॉरिडॉर आता तयार होतोय आणि त्याच्यामध्ये ही मिसिंग लिंक एक महत्वाचा पार्ट. सर, आपण आपल्या अभियांत्रिकी कौशल्याने 2 महत्वाचे जे घाट होते सह्याद्री मधले ते आता बायपास जवळपास केलेले आहेत. काय वाटतं महाराष्ट्र या अशा नवीन नवीन अभियांत्रिकी कौशल्यासाठी जाणला जाईल याच्या पुढे? 100% इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये महाराष्ट्राने गेल्या 10 वर्षामध्ये जे काम केलेलं आहे हे अतुलनीय अशा प्रकारचं काम आहे. अनेक इंजिनिअरिंग मार्वल्स आपण तयार केले आहेत. ज्यावेळी ही कामं आम्ही करणार आहोत असं मी आणि शिंदे साहेब सांगायचो, त्यावेळी अनेकांना वाटायचं की नेते घोषणा करतात पण हे होत नाही. पण ही सगळी कामं
आज पूर्ण होताना दिसत आहेत. आणि अर्थातच याचं श्रेय आमच्यासोबत काम करणारे आमचे जे सगळे सहकारी आहेत त्यांना हे श्रेय आहे, कारण त्या सगळ्यांनी खूप प्रयत्नपूर्वक हे सगळं काम पूर्ण केलं. प्रामुख्याने तुम्ही मुख्यमंत्री असताना खरं तर हा प्रकल्पाला सुरुवात झाली होती आणि त्यानंतरून आता पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी काम पूर्ण होताना व्हायला नाही, मिळतं. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. खरं म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल तर ही सगळी कामं मी आणि शिंदेसाहेब असतानाच सुरू केलेली आहेत आणि आता पुन्हा आम्ही दोघं असतानाच ही कामं पूर्ण होणार आहेत. आणि अशा प्रकारच्या सगळ्या आयकॉनिक कामांना देशाचे